झालेत मैदानाच्या आतमध्ये. मॅच नक्कीच ही देखील चांगली होईल. डावले विरोधात बेतवडे संघ नक्कीच सज्ज झाला या मॅच मध्ये. नाणेफेकीचा कौल लावल्या टीमच्या कॅप्टनने लगेचच जिंकून त्याने स्वीकारली या मॅच मध्ये प्रथम फिल्डिंग. चांगली मॅच पाहायला मिळाली आपल्याला. मुन्ना पावले पहिल्या ओव्हर मध्ये अप्रतिम खेळाडू डावले टीमचे. सामन्याला होती सुरुवात. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ओव्हर पिच आहे. फटका देखील सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बरोबर आमच्या व्यासपीठावरती मान्यवरांना सलामी देत असताना येतोय हा दमदार आमदार षटकार. चांगलं संगीत आणि चांगली सुरुवात. डावा खेळाडू या स्पर्धेमधील ज्यानं षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केली. धीरज बेरूचा पहिलाच हा धमाका. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. हनुमान क्रिकेट संघ बेतवडे पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. मुन्नाचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने गती कमी केली. फटका हवेत खेळत मिस्टामिंग शॉट. जेलची संधी नक्कीच असू शकेल. फिल्डर करणं झाली आहे चूक. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पप्पू आपण लवकरात लवकर बाहेर यायचे. तर राजेश भोईर आणि किरण दलवी यांचा नक्कीच कटआउट आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि कुठल्याही फलंदाजांना मात्र षटकार मारत असताना डायरेक्टली हिट जर कटआउटला झालं तर किरण दलवी यांच्याकडनं 500 कॅश प्राइज आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं ऑनसाईडला फटका दरम्यान खेळायचा होता ऑफसाईडला. इनसाइड आउट मात्र चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क झाला नाही. आणि तिथे मात्र झेल पकडला. तो पहिला धक्का लागत असताना हनुमान क्रिकेट संघ बेतवडे टीमला धीरज भोईर मैदानाच्या बाहेर. मुन्ना पावलेस आपल्याला पाहायला मिळतो जो टीमचा कॅप्टन आहे. 8 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना. या दरम्यानचा फटका चांगला हवेत खेळलेत. व्हेरी गुड शॉट. तिथं फिल्डर कोणीही उपस्थित नाहीयेत. चेंडू जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितेश भोईरच्या बॅट मधून हा पहिला चौकार. चांगला शॉट, प्रतिमा शॉट होता जितेश भोईरचा. सुरुवात धमाकेदार केली. आपल्या डावाची चौकारनं सुरुवात केली. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं सेन्सिबल क्रिकेट. चेंडू चांगला होता आणि नक्कीच गती थोडीशी कमी होती चेंडू मध्ये. आणि इथं मात्र एक धाव घेतली जाते. स्टॅक रोटेट केली जाते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. धावफलक षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा असणार टीमचे कॅप्टन मुन्ना पावलेचा हा नक्कीच पहिलं षटक. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. डावले संघ देखील एक चांगला संघ आहे. चांगली कामगिरी नक्कीच त्यांची आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने गती कमी केली. फुलचा हा फटका सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. मिड विकेट मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाहीयेत. पॉवर प्ले सुरू आहे आणि हा देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 23वा हा खेळाडू ज्यानं चौकारनं आपल्या डावाची केली आहे सुरुवात. 4 धावा. गुड शॉट.
चला वेळ कमी घ्या. ढवळे संघ आपल्याला जास्त वेळ खर्च करायचा नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या खेळीस एक दमदार सुरुवात जय हनुमान क्रिकेट संघ या मॅच मध्ये करत असताना संघाची धावसंख्या स्कोर विरुद्ध एकूण धावा आहेत 17. मनोजी खंडागळे यांच्याकडनं पारितोषिक असणार. या दरम्यान खास करून बेतुडे टीमच्या फलंदाजांसाठी प्रत्येकी षटकाराला 500 फक्त संदेशसाठी आहेत का. सुवर्ण संधी या दरम्यान होतीच जीतीकेसाठी. संदेश जास्त षटकार मारत नाही, जास्त तो चौकार मारतो. म्हणजे मनोज खंडागळेनं यावेळेचा हा फटका सुंदर आहे आणि जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितिकेश भोईरच्या बॅट मधून आलाय हा षटकार. 6 धावा. संदेश पाटील आज नक्कीच कदाचित ट्राय करतील, षटकारांसाठी जातील. ते बक्षीस भरपूर सारं भरघोस बक्षीस आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण 23 बिन एक गडी बाद. धीरज भोईर बाद झाला. विकेटनं चेंडूने बॅटचा संपर्क नक्कीच आहे, परतावा लागेल. आता मात्र जितिकेश भोईरला देखील मैदानाच्या बाहेर लागणारा हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम बेतवडेला. दोन्ही सलामीवीर आता मात्र मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागला 8 या आकड्यावरती, दुसरा धक्का लागला 23 आकड्यावरती. धावफलक असताना एकूण दोन्ही खेळाडू मात्र सलामीवीर जे होते ते आता मैदानाच्या बाहेर आहेत. तानाजी आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संदेश पाटील. संघाची धावसंख्या एकूण 23 वरती 2 धक्के लागलेत. षटक क्रमांक दुसरं मार्गत असताना गोलंदाजच्या षटकामध्ये गुड्डू. विकेटनं बागफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. तानाजी साकिंग यांना आहेत. धावी तर नसनेल. आला डॉट बॉल. गुड्डू ओव्हर द विकेट. इनसाइड आउट फटका हवेत. मिस्तामिंग शॉट. तिथे फिल्डर मात्र कोणी उपस्थित नाही. दूरवरनं जातील. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. खराब फिल्डिंग तिकडे झाली आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तानाजी पाटीलच्या बॅट मधून हा पहिला चौकार. षटक दुसरं मार्गस्थ आहे. एक मोठी धावसंख्या कदाचित पाहायला मिळेल. हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचली 28 वरती. 28 लॉस ऑफ 2. विकेटनं पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क झाला नाही. चेंडू मात्र जास्त दूर देखील गेला नाहीये. शॉट मिड विकेटला चेंडूची मात्र फील्ड होते तोपर्यंत मिळते एक सिंगल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. पॉवर 2 षटक संपलेत आणि एक चांगली सुरुवात जय हनुमान क्रिकेट संघ बेतोडी टीमची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हर अखेरीस 2 खेळाडू बाद. संघाची धावसंख्या 29 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा खर्च केल्या या दरम्यान मुन्ना पावलेनं 17 एक विकेट घेतली आणि या ओव्हरमध्ये एकूण धावा खर्च केला गुड्डूनं. या दरम्यान 12 त्यांनी देखील 1 विकेट घेतली आणि एकूण 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 29 इन अ बोट. ठाणे रायगड जिल्ह्याचा दातिवली गावाचा समाजसेवक. ठाणे रायगड जिल्ह्याचा दातिवली गावाचा समाजसेवक.
मोतीराम दलवी या दादानी ठेवलाय आमदार चषक. मोतीराम दलवी या दादानी ठेवलाय आमदार चषक. थर्ड ओव्हर गोलंदाज तुफेल गोलंदाजी मार्कवरती. थर्ड ओव्हर मध्ये विकेटने चांगला चुंडवे. फुलर लेन्स होता बॉटमचा सुंदर वापर होता. 6 फटका. फिल्डर मात्र भरपूर दूर वरन आलेत. चेंडू शोधून फिक करेपर्यंत धावा मिळतील 2. सन्माननीय राजेश पाटील यांचं देखील शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलक 31. 31 वरती धावफलक आहे. नेक्स्ट बॉल. विकेटना फटका तर चांगला आहे. धावा देखील चांगला मिळणार आहे तानाजीच्या बॅट मधून. आता मात्र झाली आक्रमणाला सुरुवात. येतोय हा तानाजी पाटीलच्या बॅट मधून पहिला षटकार. क्रिकेट खेळाचा भारी हाय मान आज या दातिवली गावान. घुमवणाराच आज तुफान टाकू गाजवून सार मैदान. एकविराई क्रिकेट संघ नंबर हाय 1. एकविराई क्रिकेट. थँक्यू. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 37. 37 तानाजी पाटील साकिंग इंग्लंडला. ओव्हर द विकेट. हा देखील फुल टॉस आहे. फटका देखील भरपूर चांगला. आउटफील्ड मध्ये थोडीशी नक्कीच आपण बघतोय फिल्डिंग आहे ती चांगली झाली. चेंडूला मात्र एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेक केला. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 धावा मिळतील. माफ करा. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 39. रनिंग बिटवीन विकेट देखील भरपूर चांगली. स्कोर बोर्ड 39 वरती. नेक्स्ट बॉल. विकेट ना फुल टॉस आहे. फटका देखील हवेत. मिस्टामिंग शॉर्ट फिल्डर झेलच्या खाली आहेत. चूक मात्र होणार नाही. तानाजी पाटीलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. बेतवडे संघाला लागत असणारा हा धक्का 3रा. सुपीलचा हा षटक 3रं या इनिंगचं 3रं षटक. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जयनुमान क्रिकेट संघ बेतवडे त्यांच्या अगेन्स्ट दावले संघ इन ऍक्शन मध्ये आहे. चांगला खेळ नक्कीच या देखील मॅच मध्ये होईल. नेक्स्ट बॉल. दोबद विकेट ना आताचा मात्र चेंडू भरपूर चांगला. व्हेरी गुड बॉलिंग. चेंडूला बघितलं आणि जाऊ दिलं अजय पाटीलना. आल्या दरम्यानचा हा डॉट बॉल. दरम्यान फटका चांगला आहे. पाकपुरला कट करत असताना पॉइंटला चांगली फिल्डिंग झाली. षटक क्रमांक 3 संपलं. डीन्स ब्रेकरनं जायचं आहे. ड्रिंक्स टॉली घेऊन मैदानाच्या आतमध्ये. एकूण 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जयनुमान क्रिकेट संघ बेतवडे पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 3 गडी बाद 40. आमदार चषक राजू दादा पाटील गाजतोय मैदानावरी. आमदार चषक राजू दादा पाटील गाजतोय मैदानावरी. मोतीराम दादांनी क्रिकेटचं आयोजन केला हो लय भारी. सोहम दलवी भाईनी क्रिकेटचं आयोजन केला भारी. मोतीराम दादांनी क्रिकेटचं आयोजन केला हो लय भारी. सोहम दलवी भाईनी क्रिकेटचं आयोजन केला भारी.
आवडीने क्रिकेट खेळती हो मैदानी ग्रामीण क्रिकेट अध्यक्षांचा पाठिंबा दिला विनोद दादा पाटीलनी सारे खेळाडू येते आवडीने क्रिकेट खेळती हो मैदानी ग्रामीण क्रिकेट अध्यक्षांचा पाठिंबा दिला विनोद दादा पाटीलनी माजी सरपंच काटेचे काशीनाथ पाटीलला म्हणतात सारी माजी सरपंच काटेचे काशीनाथ पाटीलला सन्माननीय मदन पाटील आणि वनेश दलवी यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर राकेश म्हात्रे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर जगदीश भंडारी आपण देखील यायचे व्यासपीठावरती आपलं देखील आमदार शासनामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. एकूण षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ देखील इथनं कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 40 वरती 3 धक्के लागलेत. पुन्हा एकदा गोलंदाज गुड्डू चांगला चेंडू फुलर लाईनचा प्लेसमेंट देखील तेवढी चांगली सन्मान देत असताना वाईट यॉर्कर होता. गुड्डूची मात्र दरम्यान चांगली गोलंदाजी जो दुसरा स्पेल मध्ये आला त्यानं पहिल्या स्पेल मध्ये एकूण धावा खर्च केला होता. 12 विकेट देखील घेतली होती. ओव्हर द विकेटना टॉप एजचा फटका हवे तर झेलची संधी नाही. आता चेंडू चुचून फेक करेपर्यंत धावा इथनं मिळतील 2. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 43 धावा स्कोर बोर्ड वरती. दुसरा दिवस आजचा बघतो आपण स्पर्धेचा. प्रतिम क्रिकेट टूर्नामेंट आमदार चषकाचं सुंदर सुबक असं आयोजन. खराब चेंडू आहे फक्त दिशा दिली आहे चुकीची गोलंदाजीने त्याला मात्र पाठवलं आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर नो बॉल देखील आहे आणि मिळतील 6 धावा आणि मनोज कंडागले यांच्याकडनं 500चा कॅश प्राइज देखील दिला जाईल संदेश पाटीलला. ही कुठच्या इतर पक्षाची सभा नाही, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे. तर जागा जास्ती लागते. संघाची धावसंख्या 50 धावा स्कोर बोर्ड वरती. खराब गोलंदाजी. फ्रीट असेल हा चेंडू गुड्डूचा. संदेश टाकिंग इनला आहेत. फटका सुंदर आहे. ऑनट्रायचा डीप मध्ये तिथं फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू शोधून फेक पर्यंत धाव मिळेल ना फक्त सिंगल. सज्जन पाटील दातिवली गावचे यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण धावा झाल्या तर 51. 51 धावा. चांगला चेंडू अपील देखील थोडीशी झाली होती. आता अंपायर सहमत नाहीयेत. कदाचित चेंडूने बॅटचा संपर्क झाला असावा असं सांगत असताना धावेतनं मिळेल सिंगल. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 52. 52 धावा स्कोर बोर्ड वरती. गुड्डू ओव्हर द विकेटने चांगला चेंडू आहे. बॅटच्या मधून मात्र भरपूर वेगाने जातोय यष्टरक्षकाकडे. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक आता मात्र करत असताना गुड्डू या षटकामध्ये धावा धावबलकावती भरपूर चांगल्या आहेत. धावसंख्या जर आपण विचार केला धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड वरती आहे 52. 52 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत आणि षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना चौथं. बागफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नक्की झाला आणि परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. गुड्डूनं शेवटच्या बॉलवरती घेतली विकेट
एकूण षटकं संपली तिथनं बघतो आपण 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना हनुमान क्रिकेट संघ बेतवडे टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 52 इन अ बोट. आता आला या साऱ्यांचा बापरे राजसाहेब ठाकरे. डावले संघ वेग कमी घ्या. अंतिम षटक गोलंदाज आकिफ. अंतिम ओव्हर मध्ये फटका हवे ते झेलची संधी नक्कीच असेल. फिल्डर स्वतः गोलंदाज होते. सोपा झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि झेल मात्र ड्रॉप झाली आहे. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश पाटील न्यू बॅटर. धावफलक आहे 53 या आकड्यावरती. या दरम्यानचा फटका चांगला आहे. समोर खेळाडूत बॅक टू द बॉल. तिथं फिल्डर उपस्थित. थोडीशी खराब फिल्डिंग झाली. या चेंडू चोचून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना अजून मिळतील. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. 55 55 धावा स्कोर बोर्ड वरती. षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. डेट ओव्हरचा षटक आहे. या दरम्यानचा खराब चेंडू. नो बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. फ्रीट असेल पुढचा चेंडू. बॅटर सांगतो की जाऊ ते जाऊ कुठे चेंडू मारण्यासाठी. फ्रीट आहे. सुभाष पाटील सांगत असताना आपल्याला नेक्स्ट बॉल. फ्रीटचा बॉल आहे चांगला आहे. बॅक टू द बॉलर. सुभाष पाटील नक्कीच बचावले गेले. चेंडू चोचून फेक करेपर्यंत इथनं एकच जाव मिळेल. लक्ष नसतं तर कदाचित रिलीज पेची नक्कीच व्यवस्था करावी लागली असे सुभाष पाटील साठी. ते देखील मात्र सतर्क आहेत. अंपायर म्हटलं की नक्की सतर्क राहणं गरजेचं असतं. हा चेंडू कधीही मात्र येऊ शकतो आपल्यापर्यंत. सिंगलच जावीत मिळेल. पुढचा बॉल अजय पाटील. अजयचा मात्र या दरम्यान बल्ला शांत आहे या मॅच मध्ये आणि आता परतावा लागेल. अजयला मैदानाच्या बाहेर भरपूर मोठा संघर्ष केला अजय पाटीलने धावा बनवण्यासाठी. मात्र त्याला काय धावा बनवता आल्या नाहीये त्या मॅच मध्ये. खेळाडू झालेत बाद.
ओव्हर द विकेट हा देखील चांगला चेंडू होता. मॅडम पाडच्या मधून बॉटमॅनचा सुंदर वापर केला. फलंदाजांना ऑन सहा फटके तिथे फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेट मध्ये फिल्डिंग चांगली झाली. रनआउटची विकेट येईल का तर नक्कीच येते. इथे विकेट रनआउटची प्रथमेश पाटीलची. या 2 धावा जरी कंप्लीट केल्या. पासष्ट 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी डावले टीमला. तर पहिल्या डावाचा खेळ पूर्ण झाला. आपण वळतोय काही सन्मानांकडे. तर सत्कार सोहळा या ठिकाणी पूर्ण केला जाईल उपस्थित मान्यवरांचा. आमदार चषक 2022 ही क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करता. प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहिला तर अतिशय सुबक सुंदर अशी छत्रपती शिवाजी राजांची मूर्ती आणि बुद्धीचं दैवत गणपती बाप्पा. आणि या ठिकाणी आपण इन्व्हाइट करूयात आपले मान्यवर वनेश दळवी यांना आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते. तर वनेश दळवी यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार मोतीराम दळवी नानांच्या शुभ हस्ते आपण करतोय. तर वनेश दळवी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. तर छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे त्या ठिकाणी, त्यामुळे ज्या ज्या मान्यवरांना आम्ही इन्व्हाइट करू त्यांनी शूज रिमूव्ह करून या. कारण ज्यावेळी आम्ही सत्कार करतोय त्यावेळी विठ्ठलाची एक सुबक मूर्ती आम्ही तुम्हाला देतोय. त्यामुळे त्या मूर्तीचं जे पावित्र्य आहे ते देखील राखणं आपलं काम. आणि विठ्ठलाची अतिशय सुंदर मूर्ती, अतिशय सुंदर, जी पाहता क्षणी तुमचं लक्ष प्रत्येक दिवशी या आमदार चषकाकडे घेऊन येईल. ज्यावेळी तुमच्या शोकेसमध्ये तुम्ही ती सेट कराल. आणि अतिशय चांगली संकल्पना, विठू नामाचा गजर आणि मान्यवरांचा हा सन्मान होत असताना. तर यानंतर आम्ही इन्व्हाइट करतोय सन्मानासाठी आमचे मान्यवर हरिचंद्र म्हात्रे यांना आणि त्यांचा हा शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्यावेळी आपण येता शूज रिमूव्ह करून या. आणि हा सन्मान त्या ठिकाणी आपण सोहम आणि मोतीराम नानांच्या शुभ हस्ते करतोय. सोहम देखील आलेत की मी देखील हा सन्मान करतो. तर यानंतर आपण सन्मानित करूयात सजन पाटील यांना आणि त्यांचा सन्मान देखील होईल स्पर्धेचे प्रणेते मोतीराम नाना दळवी यांच्या शुभ हस्ते. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिथी देवो ही भारतीय संस्कृती या ठिकाणी जपली जाते. तर यानंतर आपण इन्व्हाइट नक्कीच करू काही मान्यवरांना. मग त्याआधी आपण जाऊया मॅचकडे आणि कॉम्बॉक्समध्ये नक्कीच आपण एन्जॉय करणार आहोत या मॅचचं दुसरं सत्र.
66 धावेचं लक्ष त्या ठिकाणी पार करायचं टीम डावलेला. टॉस जिंकून निर्णय त्यांनी घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि मात्र गोलंदाजीमध्ये रन्स फारशा खर्च झाल्या पाहिजे. फलंदाज या ठिकाणी पूर्ण करतील का? अतिशय सुंदर बॉल. लंपासला मुळीच विचार करायची गरज नाहीये. परफेक्ट प्लम, अगदी यष्ट्यांचा वेध आणि मिडल स्टिकला जाऊन धडकणारा हा बॉल होता. तानाजी यासाठीच तर त्याला ओळखलं जातं. फलंदाज बाद. राष्ट्राच्या मातीसाठी रक्त सळसळे. खोलवट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. ऑन दी मार्क टीम डावले आणि राजेश भोईर बेतेवडे यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. तर करूया आपण त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर खोलवट टप्प्याचा बॉल हलक्या हातानं मिडॉनला एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकत आहे. टीमची टोटल आपण पाहताय धावफलकावरती जी जाऊन पोहोचली आहे सध्या 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती लागलेत. बॉल तयार आहे आणि एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड होईल. अतिरिक्त धावेमध्ये परतीय भड आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 या आकड्यावरती आणि 3 धावा. फार चांगला बॉलिंग स्पेल या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजे गोलंदाज तानाजीच्या माध्यमातून. षटकातील आता चेंडू शिल्लक आहे तो म्हणजे अंतिम 1. राजेश दादा भोईर बेतेवडे यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. ते या राजेश दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्कोरिंग शॉटची गरज होती आणि आता ती पूर्ण झाली आहे. दबाव बनला होता टीम डावळेवरती आणि आता हलकासा तो कमी करण्याचा प्रयत्न फलंदाजांना देखील केलाय. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येतोय. रन्स मिळतील या ठिकाणी 4 आणि चौकाराच्या मदतीनं एका षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच 2 गडी बाद 7 धावा. फार चांगलं षटक या ठिकाणी टाकलं ते म्हणजेच गोलंदाज तानाजीनं. तसं बेतवडे इथनं पाहिलं तर अगदी हाकेच्या अंतरावरती आहे हे गाव आणि त्यांच्यासाठी हे होम ग्राउंड आहे असंच म्हणावं लागेल. मग त्या टीम डावलेला एक गोष्ट जरूर सांगावी लागेल या मॅच मध्ये 66 तुम्ही चेस करताय. डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन हार्डवर्क. आणि अगदी ते काम या मॅच मध्ये या संघाला या ठिकाणी करायचं आहे आणि प्रत्येकाला भागीदारी करत असताना सांगावं लागेल कदम कदम बढाय जा, जीत के गीत गाय जा. आणि जर जिंकायचं तर तुम्हाला संघर्ष हा देखील करायचाच आहे या मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 7 म्हणजे आता 66 ची गरज होती. 24 बॉलचा खेळ शिल्लक. 59 धावा इथनं करायच्यात. सरासरी आता 14 पेक्षा फार पुढे गेली आहे आणि लक्ष थोडस दूर जात आहे. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खास कळगे तुम्हाला पार करावेच लागतील आणि आमदार चषक 2022 जर जिंकायचं आहे प्रत्येकी मॅच मध्ये तुम्हाला नशिबावरती विश्वास न ठेवताना प्रयत्नांवरती लक्ष जास्त द्यावं लागेल. फुल टॉस होता. फारसा फायदा उचलताना नाहीये. मिडॉनला मिड ऑफ चे फोल्डर येऊन अडवतायत बॉल. एक सिंगल मिळतीये. कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही. पाहिजे इथनं बेतवडे की टीम डावले या मॅच मध्ये विक्ट्री प्रस्थापित करेल. पुढचा सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे तो सामना अशा प्रकारे असेल.
थोडंसं मॅनेजमेंट कमिटीमध्ये देखील ऑफिशियल मेंबर्स या पुढची मॅच काहीसे चेंजेस आहेत. फटका उंच हवेत आहे, लिडिंग एज आणि फलंदाज होतील त्या ठिकाणी बाद. आणि वाडेगर संघासोबत चालू सामन्यातील विजेता टीम खेळणार आहे आणि त्यामुळे वाडेगर संघ तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण तिसरी मॅच होती वाडेगरची ड्रॉनुसार आणि चौथी मॅच होती आजच्या लॉट्स मधली डावले बेतवडे. म्हणजे विनर विनर 3-4 नंबर मधल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत, पहिली मात्र पेंडिंग असणार आहे कारण पहिल्या फेरीतला एक सामना अजूनही बाकी आहे. माताडी आणि त्यांच्या विरोधात फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. वडवली सी अरविंद दादाची टीम इन ऍक्शन असेल. फार चांगली कामगिरी सध्या बेतवडे टीम करतीये. त्यांच्या प्रेक्षकांना अगदी आनंद देत असताना गोलंदाजी फलंदाजी पडल्यानंतर फार फार उसळी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू. निर्धाव डॉट बॉलची सांगता त्या ठिकाणी होतीये आणि टीमची टोटल स्कोरकार्ड वरती आपण पाहता जी जाऊन थांबली आतापर्यंत 8 ही आकड्यावरती. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. यंगस्टर बॅकफुटला येऊन कट केलाय, आउटफील्ड फास्ट आहे. आता नाही थांबणार बॉल, कारण सप्रा मैदान फाईन लेग थर्ड मॅन इथे आउटफील्ड इतकी फास्ट आहे की चेंडू एकदा का तुम्हाला बीट करून गेला की सीमारेषा अगदी गाठणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे, कारण तिकडे उतार फार आहे आणि फार वेगानं बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतो बाउंड्रीच्या बाहेर. आणि या ठिकाणी देखील तेच झालं. चौकार मिळाला, धावा 4 आणि चौकाराच्या मदतीनं संघ दुहेरी अंकामध्ये 12 या आकड्यावरती डावले संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. खाडीच्या स्पर्धेमध्ये देखील टीम डावलेला पण पाहिलं इन ऍक्शन. तिथे देखील गोलंदाजांना थोडासा मार पडला. फलंदाजी आपण पाहिली तर या संघाला आता करायची आहे 66 करायच्या त्या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज, फटका यावी सुंदर आहे, यावी अतिशय सुंदर आहे. इनफिल्डच्या वरनं कवसला बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय आणि चौकार खेचत असताना फलंदाज तुम्ही पाहताय या ठिकाणी मुईस पावलेला आणि चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे ती म्हणजे 16. मुईस पावले आणि मुन्ना पावले ही जोडी मैदानावरती खेळतीये. सापाड्याचे पिंडू पाडल ते देखील आपल्यासोबत जॉईन झालेत, त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. त्यांची देखील स्पर्धा येणाऱ्या 24 पासून तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रंट फुटला आले, बॉल बॅक ड्राईव्ह मिड ऑफच्या फोल्डरनं हलकासा स्पर्श चेंडूला केला त्यामुळे गती कमी झाली. लॉंग ऑनच्या फोल्डरला मिळाली संधी. अजब पाटील होते त्या ठिकाणी टीमचे कॅप्टन. 2 धावा रोखू शकले नाहीये. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर टीमची टोटल स्कोरकार्ड वरती पाहायला मिळते ती म्हणजे 18 धावा. पहिल्या षटकामध्ये रन्स फास्ट आल्या नाही त्यामुळे दबाव होता काहीसा, आता तो कमी झाला. या षटकामध्ये 11 रन झालेत, तुम्हाला बनवायचे 66. सरासरी फार मोठी तुम्हाला पूर्ण करायची आहे त्यामुळे पाहायचं आहे इथनं जे उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 48 धावेची गरज आहे. म्हणजे लक्ष आता आपण पाहिलं तर दूर चाललंय, मात्र इतकं देखील दूर नाहीये की बनू शकणार नाही. 16.00 या सरासरीनं धावा टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये चेस केल्या जाऊ शकतात. 12 बॉल मध्ये 54 रन्स देखील चेस होताना टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नुकतंच मी अध्यक्ष चषकामध्ये पाहिलं. संयम राखल्यास माणूस बराच काही अनुभव शिकतो. फार मोठा अनुभव आहे गोलंदाज तानाजीकडे, कारण आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड नसते, फक्त विचार तुमची मानसिकता ही पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि सध्या तेच करायचं आहे. पॉझिटिव्ह अप्रोच या मॅच मध्ये फार महत्वाचा आहे. फलंदाजी करणाऱ्या टीम डावले क्रिकेट संघाला. तानाजी तयार आहे, राईट आर्म ऑफ द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय, फटका चाललाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, झेल सुटलाय आणि रन्स मिळतील 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय 2-0. तिथे कॅचेस कॅरी करणं थोडंसं कठीण जातं कारण अडथळे त्या ठिकाणी आउटफील्ड मध्ये. तानाजी पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये आला. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट्स त्यांनी कॅरी केले.
समोर फलंदाजी चांगली होतीये, आता भागीदारी पाहायला मिळतीये. फुल्लर लेंथ होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. मात्र त्यांना बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार ऍड होतोय. डावले संघ संघर्ष करत असताना आता संघर्षाचा शंखनाद हा चौकार जरूर करेल. आणि चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल वेगानं फ्लाय होत असताना 24, अजूनही 42 ची गरज. फुल टॉस होता, टायमिंग प्रॉपर, मिड विकेटला बॉल जाईल. फिल्डर होते, बनून राहतील प्रेक्षक आणि हा बॉल जातोय मैदानात बाहेर, आउट ऑफ दी पार्क. तोफा था आणि सांगितलं फलंदाजानं जी हा कबूल है. बिग हिट. बसले साहेब जणू अवतार राजाचा, गोरगरीबा करतो दान, गोरगरीब चा मानबिंदू म्हणजेच राजसाहेब ठाकरे. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आवाज म्हणजेच राजसाहेब ठाकरे. गोरगरिबाच्या जनतेच्या अगदी हाकेला धावून येणारा आणि महाराष्ट्रावरती जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा संघर्षाचा यलगार करणारा आवाज म्हणजेच वंदनीय राजसाहेब ठाकरे. आणि राजसाहेब ठाकरे यांचा एक कट्टर मावळा आपल्याकडे, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार दमदार राजूदादा पाटील आणि त्यांच्या सन्मानार्थ आमदार चषक 2022. विकेट मिळतीये तानाजीला. फलंदाज होतील बाद. फार चांगल्या अशा जागा केल्या होत्या. चौकार, तदनंतर षटकार. 2 चेंडूवरती 2 फटके चांगले आले होते आणि विकेट डाऊन होतीये. वापसी करत असताना टीम बेतवडे. कम ऑन डीजे. आमदार चषक राजूदादा पाटील गाजतोय मैदानावरी, आमदार चषक राजूदादा पाटील गाजतोय मैदानावरी. मोतीराम दादांनी क्रिकेटचं आयोजन केला हो लय भारी, सोहम दलवी भाईनी क्रिकेटचं आयोजन थँक्यू केलं डीजे. भारी. या ठिकाणी शुभागमन झालाय काटईचे. दातिवलीचे जगदीश भंडारी यांचं आगमन झालंय आणि त्याचबरोबरीने रवींद्र चौधरी काटई यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील करूयात आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि टीम वाडेकर सज्ज राहायचं. अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा. आमदार चषक बॅकफुटला येऊन डीप मध्ये कव्हरला फिल्डर मध्ये त्या ठिकाणी तैनात स्लॅश केला होता बॉल. एखाद्या सफरचंदावरती जशी सुरी फिरवावी अगदी तसाचा फटका होता जो 2 धावा देऊन जातोय. फलंदाजी करणारा टीम डावले क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज आपण पाहता नंबर 6 वरती मुजबाहा पावले आणि मुईस पावले सलामीला आलेला फलंदाज. 2 चौकाराच्या मदतीने इंडिव्हिज्युअली 12 वरती तो बॅटिंग करतोय. 14 वरती त्याच्या बॅटमॅन रनसीतनं गरजेच्यात. आणि सेकंड स्पेल मधला हा अंतिम चेंडू आहे गोलंदाज तानाजीचा. हे षटक महागडे ठरलंय. 14 खर्च झालेत आणि त्यामध्ये अजून काही रन्स ऍड होतील चेस फिल्डर साठी. गवताचा जो गालीच्या त्याला आग लावत बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषा बाहेर. एक नेत्र दीपक फटका. 4 रन देऊन जाल टीम डावलेला आणि चौकाराच्या मदतीनं संपन्न झाली एक षटक 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर 36 म्हणजे उर्वरित 12 बॉल आणि 15.00 या सरासरीने करायच्या धावा 30. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. मैदानाच्या आत ओपनिंग बॅटर अजूनही खेळतोय त्यामुळे धोका आहे टीम बेतवडेला देखील. दोन्ही बाजूने चर्चा सुरू आहे, रणनीती सुरू आहे. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा येऊ क्रीडा नगरीकडे. दलवी भाईनी क्रिकेटचं आयोजन केलं भारी. सारे खेळाडू येते आवडीने क्रिकेट खेळती हो मैदानी. ग्रामीण क्रिकेट अध्यक्षांचा पाठिंबा दिला विनोद दादा पाटीलनी. सारे खेळाडू येते आवडीने क्रिकेट खेळती हो मैदानी. ग्रामीण क्रिकेट
अध्यक्षांचा पाठिंबा दिला विनोद दादा पाटीलनी. थँक्यू डीजे. अतिशय चांगलं संगीत होतं या स्पर्धेतलं टायटल सॉन्ग. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष त्याचबरोबरीनं आपण पाहिलं तर आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि या स्पर्धेचे प्रणेते मोतीराम दवी या सगळ्यांच्या नावाचं गुणगान गाणारं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. विनोददादा पाटील एक कसं व्यक्तिमत्व आहे, मी म्हणेल हजारो नाही लाखोंच्या गर्दीत जरी तुम्ही विनोददादा पाटील हे नाव उभं केलं ना तर स्पॉटलाईट अगदी जाऊन त्या नावावरती पडेल. अगदी प्रकाश झोतात नेहमीच असणारं नाव, शांत स्वभावाचा एक राजासारख्या मनाचा राजा माणूस म्हणजेच ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तुम्हा सर्वांचं प्रेरणास्थान विनोददादा पाटील. त्यांचं फार मोठं योगदान आहे. काशीनाथ दादांचं तितकंच मोठं योगदान आहे या क्रिकेट स्पर्धेसाठी. आणि जगदीश दादांचं आगमन झालं तर या वेलकम आपलं आमदार चषक 2022 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय अजय पाडल. 12 बॉल रन्स करायचे 30, 3 ओव्हर मध्ये 36 आलेत. 66चं टार्गेट आहे. रंगती ही मॅच. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या नव्हत्या, त्यानंतर पलटवार केला डावले संघानं. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची वरची कडा, फाईन लेगला विकेट मिळेल आणि यस एक चांगला झेल आणि कॅप्टनला मिळतीये विकेट. आणि पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रो, डावाला खिंडार पाडत असताना पुन्हा एकदा टीम बेतवडे आणि गोलंदाज अजय पाडल फलंदाज बाद. याच दरम्यान सुधाकर म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. तर या मंचावरती टीम बेतवडे खेळतीये. बेतवडे म्हटलं की राजेशदा भोईर या आपण मंचावरती जे उद्योजक आहेत आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटसाठी त्यांचं देखील तितकंच मोठंसं योगदान आहे. तर त्यांचं आपण करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनोददादा पाडल यांच्या सोबतीनं आमदार राजूदादा पाडल यांच्या सोबतीनं नेहमीच कार्यरत असतात या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी. हा परिसर जर आपण पाहिला एकदा मनपाड्याच्या वरून जर आपण आतमध्ये आलो तर इकडे जास्त अशी क्रीडांगणं नाही आहेत. सप्रा मैदान म्हटलं तर इथलं एक अट्रॅक्शन सेंटर आहे, आकर्षणाचं केंद्रबिंदू. व्हाईट बॉल आला, एक्स्ट्रा रन. चर्चा तर होतच राहील जेव्हा मॅचकडे. 11 बॉलचा खेळ शिल्लक, रन्स करायच्यात 29. राईट आर्म राऊंड विकेट अजय पाडल. फुल टॉस होता, फायदा फारसा उचलताना नाहीये. रन घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांमध्ये कॉल झाला नाही. फलंदाज बाद. नॉन स्ट्रायकर एंडला विकेट करावी लागेल. सॅक्रिफाईस लागलाय धक्का. अजून एक समीकरण उरलंय. 10 बॉल 29 विकेट डाऊन झालेत. आतापर्यंत बॅटिंग करणारी टीम 6 गमावतीये डावले. वडवली सी संघ असताना वाईल्ड कास्ट एंट्री मिळाली आहे, त्यांनी देखील वेळेवरती पोहोचायचंय. कवच मध्ये फटका अतिशय सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल थांबला नाहीये. अजूनही मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे हे सांगून देत असताना फलंदाज का मी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, माझी विकेट का गमावली नाही, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी देत असताना एक दर्जेदार चौकार त्या ठिकाणी आलाय. आणि या चौकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा आशेचं किरण जाग होत असताना दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा टीम बेतवडेच्या विरुद्ध डावले संघासाठी. आणि चौकाराच्या मदतीने समीकरण आता बदललंय. येणारे चेंडू 9, धावा करायच्यात 25. म्हणजे 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर मजा येईल या मॅचला. वापसी करू शकेल टीम डावले. अजूनही सलामीचा फलंदाज आहे मोईस पावले. आता एंड बदललाय, ओव्हर दी विकेट आलेत अँगल चेंज करत असताना. मागचे काही बॉल राऊंड दी विकेट पाहायला मिळाले. अगदी समोर होता, अगदी समोर बॅटच्या रेंज मध्ये. फक्त चेंडू पडल्यानंतर एखादा नाग जसा बियातनं बाहेर यावा आणि त्याला समजावं की कोणीतरी काठी घेऊन टपलं आणि त्यानं जागीच युटर्न घ्यावा, तसा काटा बदलताना हा बॉल दिसला. आतमध्ये आला, ऑफ ब्रेक होता. रायटी बॅटर्ससाठी बीट केलं फलंदाज मोईस पावलेला. अजून एक सुंदर फटका. आता क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आधीच लॉंग ऑफला फार फाईन डीप ठेवलं होतं. थ्रो थोडासा खराब आला, तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. समीकरण बदलतंय. 7 बॉलचा काही शिल्लक. जिंकण्यासाठी रन्स करायचे तिथनं 23. 7 चेंडू 23 धावा. बुझी क्षमा भी जल सकती है, तूफानों से कश्ती भी निकल सकती है, हो के मायूस ना इरादे बदल मेरे साथी, तेरी किस्मत कभी भी बदल सकती है.
पाहिजे ते बदलवणारा एखादा मोठा फटका येईल का डावले संघासाठी, आणि तो फटका मिस टायमिंग आहे. व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीयेत. एक रन मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. तिसरी रन घेण्याचं मानस त्या ठिकाणी आहे. मुईस पावलेला स्ट्राईक हवी होती, मात्र नॉन स्ट्रायकर यांच्या बॅट्समननं आपली जागा सोडली. ते त्या ठिकाणी बाद झाले. 7वा धक्का लागलाय टीम डावले संघाला. रन्स मिळाले त्या चेंडूवरती 2, म्हणजे 6 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा करायच्यात 6 चेंडू आणि त्या म्हणजे 21. या षटकामध्ये 9 रन खर्च केला गोलंदाज अजय पाटीलनं. विकेटचा जर आपण विचार केला तर रनआउटच्या स्वरूपात आल्या. कोणतीही विकेट अजय पाटीलला मिळाली नाही. सांघिक यश होतं. 2 आणि 1 विकेट मात्र आहे अजयच्या खात्यामध्ये. आमचे ऑफिशियल स्कोरर अशोक पाळल आम्हाला माहिती देत असताना पहिल्या बॉलवरती इनफिल्डच्या आतमध्ये जो कॅच पकडला गेला ती विकेट होती अजय पाळलच्या खात्यामध्ये. ग्रेट जॉब अशोक दादा, फार चांगलं स्कोरिंग ते करतायत. 6 बॉल रन्स करायचे 21. जाऊया डीजेकडे, ऐकूया एक संगीत. साथ द्या तुम्ही आमच्या साहेबांना, महाराष्ट्र अनुभूती असेल. राज्य घडवू आम्ही असाची सांगू जगात. लाखो दिलाची आहेत जान, लाखो दिलाची आहेत जान. तितकीशी खरी आहे. जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे जर न्याय हवा असेल तर मात्र प्रत्येकाला एक नाव आठवतं, राजसाहेब ठाकरे. मग ज्यावेळी इलेक्शन येतं त्यावेळी ते नाव तुम्हाला का आठवत नाही, हा प्रश्न स्वतःला आणि स्वतःतील आतमधला माणसाला जरूर विचारा जो तुमच्यातला झोपी गेलाय. कारण जर महाराष्ट्र परिवर्तन तुम्हाला हवंय तर तुम्हाला राजसाहेब ठाकरे हे नाव देखील गरजेचं. 6 चेंडू 21 रन. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. विकेट मिळणार का, पाहिजे क्रॉस झालाय का, फलंदाज कोण बाद होतील त्या ठिकाणी. मुईस पावलेला स्ट्राईक मिळाली आहे का अंपास, ती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे आणि मुईस पावलेच त्या ठिकाणी बाद झाला आहे. म्हणजे आता जे आशेचं किरण होतं ते देखील मावळत आहे. सध्या आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचं सरकार आहे, अतिशय चांगलं काम शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे देखील करतात. अनेक संघटना राजकीय पटलावरती एकत्रित होतात. मग ते खऱ्या अर्थानं मराठी अस्मिता जपायची आहे. प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न एक की कधीतरी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रित यावी. कारण एक वादळ आलं तर ते कधी कधी शांत देखील होतं. मग जर 2 वादळं एकत्रित आली तर त्याचा विचार, त्याचे पडसाद काय उमटतील याचा विचार करूनच एक आपल्याला समजतं की महाराष्ट्र तिथे फार लवकर प्रगती करेल, जी गरजेची आहे सध्या. मग विकेटला चालला बॉल अलॉंग द कार्पेट. शेतक्षेतील त्या ठिकाणी वेगानं 8 धक्के लागलेत. मग आता आपण पाहिलं तर बेतवडे संघ कुठेतरी थोडा सुटकेचा निश्वास सोडतोय. कारण जोपर्यंत मुईस पावले होता तोपर्यंत धोका होता या संघाला. शेवटचा षटक त्या ठिकाणी वापर केलाय गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहता अंतिम षटकामध्ये गोलंदाज रेवानाथ आणि आता लक्ष दूर चाललाय. 3 षटकारांची गरज आहे उर्वरित 4 बॉलमध्ये. प्रत्येक बॉलवरती मोठा फटकावा. खोलवा टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, गोलंदाजाला स्पर्श झाला, नंतर चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीनं टीम डावले स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच आपण पाहताय धावफलकावरती धावा 47 आणि 2 ऍड होतील 49. गोलंदाज सज्ज. बॉलिंग मार्कवर. फटका उंच हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये आणि क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरनं अजय पाटीलने मात्र त्या आधीच येऊन चेंडू उचलला. लॉंग ऑफचे फोल्डर होते आणि आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. उर्वरित चेंडू 2 आणि धावा करायच्यात 15 2 चेंडूंमध्ये.
बॉलर सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. उर्वरित 2 चेंडू आणि 15 रनची गरज. पुढचा सामना विनर टीम विरुद्ध वाडेकर यांच्यामध्ये रंगेल. बॅटन पॅड मध्ये होता, बॅकलिपला खाली आणत समोर खेळले लॉंग ऑफला. एका टप्प्यावरती उचललाय बॉल, तोपर्यंत अजून 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. आता शेवटचा 1 चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि रन्स करायच्या जिंकण्यासाठी 13. म्हणजे आता जर बेतवडीला कोणी हरवू शकतो तो फक्त गोलंदाज रेवनच असू शकेल, कारण आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आहे. मात्र एखादा चमत्कार वाचू शकेल टीम डावलेला. हा फुलटॉस होता, बॅटची वरची कडा आणि विकेट 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 यस मिळणार आहे त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात. आणि फलंदाज गमावले टोटल आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 9 आणि पराभव स्वीकारावा लागतोय. टीम डावलेला हार्ड लक लाईनअप करा दोन्ही टीम्सना. बेतवड्याचं करूयात आपण अभिनंदन आणि सामना या ठिकाणी सुरू होईल काही क्षणामध्ये. त्यावेळी नक्कीच मॅन ऑफ द मॅच आधी आपण देणार आहोत आणि